एका छोट्या गावात राम आणि श्याम नावाचे दोन शेतकरी राहायचे. राम अत्यंत प्रामाणिक आणि कष्टामूर होता, तर श्याम थोडा आळशी आणि लोभी होता. एकदा राम आपल्या शेतात खूप खोल खोदकाम करत होता. अचानक त्याला जमिनीत एक जुनी चमकणारी तांब्याची थाळी सापडली. त्याने ती घरी आणली आणि स्वच्छ केली. जेव्हा त्याने चुकून त्या रिकाम्या थाळीवर हात ठेवून म्हटले, "किती भूक लागलीय, काही खायला असते तर बरं झालं असतं." तेव्हा अचानक त्या थाळीत गरम पुरणपोळ्या आणि छान जेवण प्रकट झाले. रामाला समजले की ही एक जादूची थाळी आहे. तो आता रोज गरीब आणि भुकेल्या लोकांना त्या थाळीतून जेवण देऊ लागला. गावात कोणाकडेही अन्न नसले की राम त्यांना मदत करायचा. श्यामचा लोभ. ही गोष्ट जेव्हा लोभी श्यामला कळाली तेव्हा त्याला खूप हेवा वाटला. त्याने विचार केला, रामाकडे ही थाळी असेल तर तो श्रीमंत होईल, ती माझ्याकडेच असायला हवी. एका रात्री श्यामने रामाच्या घरातून ती थाळी चोरली. घरी गेल्यावर श्यामने थाळीसमोर बसून आज्ञा दिली, "मला ढीगभर सोन्याची नाणी दे." पण थाळीतून सोन्याच्या नाण्यांऐवजी काळे दगड बाहेर येऊ लागले. श्याम घाबरला. त्याने थाळी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दगड बाहेर येतच राहिले. बघता बघता त्याचे घर दगडांनी भरून गेले. घाबरलेला श्याम रामाकडे धावत गेला आणि त्याने आपली चोरी कबूल केली. राम शांतपणे श्यामच्या घरी आला. रामाने थाळीला हात लावला आणि प्रार्थना केली, "आई, कृपा करून हे थांबव." त्या क्षणी दगड गायब झाले. रामाने श्यामला समजावून सांगितले, "श्याम, ही जादूची थाळी फक्त गरजूंच्या मदतीसाठी आणि चांगल्या कामासाठी चालते. लोभ धरला की जादू उलटते." श्यामला आपली चूक उमजली आणि त्याने लोभ सोडून कष्ट करायचे ठरवले. रामाने ती थाळी पुन्हा सर्वांच्या मदतीसाठी वापरली. गोष्टीचे तात्पर्य: चांगल्या मनातच जादू वास करते. लोभ नेहमी नुकसान करतो, तर प्रामाणिकपणा सुख देतो. अशा छान जादूच्या गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे काहीतरी नवीन नक्कीच तुमच्याकडे घेऊन येऊ.